द्राक्षांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तब्बल 79 लाख रुपयांची फसवणूक करून फरार झालेल्या मुख्य आरोपीला ओझर पोलिसांनी बिहार राज्यातून अटक करण्यात मोठं यश मिळवलं आहे. निफाड, दिंडोरी आणि नाशिक जिल्ह्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांकडून द्राक्षमाल घेऊन त्याचे पैसे न देता फसवणूक केल्याप्रकरणी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर D.S. स्वामी यांची भेट घेऊन कैफियत मांडली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून ओझर पोलीस स्टेशन येथे गुन्हे रजिस्टर नंबर 190/2026, पिंपळगाव बसवंत येथे 222/2026 आणि दिंडोरी पोलीस स्टेशन येथे 333/2026 प्रमाणे BNS कलम 318(4), 316(2), 316(5) अन्वये फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आणि या गुन्ह्यातील मुख्य आरोपीच्या वतीनं काम करणारे 2 सह आरोपी नितीन जंगल रासकर राहणार ओझर आणि कृष्णा रामनाथ निमसे राहणार नांदुरमाळा यांना यापूर्वीच अटक करण्यात आली. मात्र मुख्य आरोपी हेमंत कुमार सिंग हा पोलिसांना गुंगारा देत होता. तो बिहारचा रहिवासी असून नेपाळमधील बिरगंज येथे पळून गेल्याची माहिती होती. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी नेपाळहून बिहारमध्ये येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर ओझर पोलिसांच्या पथकाने 300 किलोमीटर पाठलाग करून 4 दिवस बिहारमधील सुलतानगंज येथे ठाण मांडले. लाखो भाविकांच्या गर्दीत कावड यात्रेसाठी असलेल्या आरोपीचा शोध घेत अखेर सुलतानगंज बिहार येथून त्याला ताब्यात घेण्यात आले आणि ही कारवाई नाशिक ग्रामीणचे SP डॉक्टर D.S. स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती विमला M, उपविभागीय अधिकारी संजय बांबले यांच्या सूचनेप्रमाणे ओझर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली PSI शशिकांत सैंदाने, पोलीस हवालदार मच्छिंद्र कराड, पोलीस शिपाई बाळू सांगळे यांच्यासह पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी हे करत आहेत. बोला, कुठले तुम्ही, किती नुकसान झाले? मी वाळू कृषी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. माझं 3.5 लाखाचा भाग दिला होता त्याला. हेमंत सिंग कुमार परफेक्ट मार्केटमध्ये काम करायचा हा व्यापारी. आमच्याकडे माल घेण्यासाठी आला. यांनी आम्हाला घेतला माल आणि माल घेतल्यानंतर 8 दिवसात पैसे देतो म्हटला, पण पैसे काही त्यांनी दिले नाही. माझे 5.5 लाखाची त्याच्याकडे फसवणूक झालेली. 2 वर्ष झालेली आहे आत्तापर्यंत आणि आम्ही वारंवार त्याच्याकडे जात राहिलो. आम्हाला आज देतो, उद्या देतो, 8 दिवसांनी देतो असं सांगत राहिला. मग त्यांनी त्याचं गांभीर्य घेतलं नाही. तो उडाउडीची उत्तर द्यावं लागला. मग आम्ही पोलीस स्टेशन, पिंपळगाव पोलीस स्टेशनला एक कंप्लेंट केली. मग त्या साहेबांनी आणि ओझर पोलीस स्टेशनला एक कंप्लेंट झाली. ओझर कुलकर्णी साहेबांनी मग आम्हाला दिलासा दिला. त्यांनी आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यांनी त्या आरोपीला पकडून आणलं. नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. तर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची एका आरोपीने फसवणूक केलेली होती. त्यांचे द्राक्ष विकत घेऊन त्यांना पैसे न देता बऱ्याच दिवसापासून तो पैशाची टाळाटाळ करत होता. त्याबाबत सर्व शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ आमचे माननीय SP साहेब स्वामी सर यांना भेटलेले होते. स्वामी सरांनी आम्हाला त्याबाबत आदेशित केलं होतं की याच्यामध्ये एकदम कडक योग्य कारवाई झाली पाहिजे. त्यानुसार आम्ही शेतकऱ्यांचा सर्वप्रथम ओझर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता. त्यानंतर पिंपळगावला एक गुन्हा दाखल होता आणि दिंडोरीला एक गुन्हा दाखल होता. असे एकूण 3 गुन्हे दाखल होते आणि सदर गुन्ह्यामध्ये एकूण 79 लाख रुपयाची शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा अद्यापपर्यंत निष्पन्न झालेला आहे. त्यामध्ये 2 आरोपी यापूर्वी अटक होते, परंतु हा मुख्य आरोपी हा गुन्हा झाल्यापासून तो फरार झालेला होता. त्याच्या शोधासाठी काही पथके तयार केली होती आणि त्यानुसार तो नेपाळ या देशामध्ये गेलेला होता. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी अडचणी येत होती. नेपाळहून भारतात येण्याबाबत आम्ही त्याचं सगळं हे करत होतो. तो जसा भारतात आला तसं आमचं पथक तिथं बिहारमध्ये त्यापूर्वीच गेलेलं होतं आणि त्याचं साधारण 300 किलोमीटर पाठलाग करून सुलतानगंज बिहार येथून एका कावड यात्रेतून म्हणजे पूर्ण खूप मोठ्या लाखभर समाजामधून त्याला तिथून ताब्यात घेतलेलं आहे आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यापुढे शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की कुठलाही तुम्ही जो माल देताल किंवा तुमचं जे द्राक्ष देताल तर तुम्ही शक्यतो सर्व व्यवहार रोखीने करावेत. कुणालाही क्रेडिट देऊ नये. फसवणूक झाल्यानंतर त्यामध्ये खूप साऱ्या अडचणी येतात. यामध्ये आमचे पथकाचे PSI सैंदाने आणि 2 कर्मचारी यांनी तिथं जाऊन अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. रिकव्हरीबाबत काय आहे? आता त्याबाबत त्याची कुठं प्रॉपर्टी आहे, काय आहे, त्याबाबत आम्ही हे करतो आहे. आज त्याला आम्ही न्यायालयापुढे हजर करणार आहे आणि त्याच्या पोलीस कोठडीत रिकव्हरीचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो आहे.